यानंतर 5वी ब श्रुती भिसे आजन आम्ही तुझी लेकरे हे गीत सादर करणार आहे. नमस्कार, मी श्रुती मच्छिंद्र भिसे, इयत्ता 5वीची विद्यार्थिनी. आज आपल्या समोर एक सुंदर भक्तिपूर्ण कविता सादर करणार आहे. ही कविता संजीवनी मराठे यांनी लिहिली असून त्या कवितेचे नाव आहे आझाद आम्ही तुझी लेकरे. तर मी माझ्या कवितेला सुरुवात करते. आझाद आम्ही तुझी लेकरे तू सर्वांचा पिता, आझाद आम्ही तुझी लेकरे तू सर्वांचा पिता, प्रेमाने तुझे नमितो गातो तुझ्या गुणांच्या कथा, तुझ्या गुणांच्या कथा. चंद्र सूर्य हे तुझेच देवा तुझी गुरे वासरे, चंद्र सूर्य हे तुझेच देवा तुझी गुरे वासरे. तुझीच शेती सागर डोंगर फळे फुले पाखरे, तुझीच शेती सागर डोंगर फळे फुले पाखरे. अनेक अनेक नावे तुला तुझी रे दाही दिशांना घर, अनेक नावे तुला तुझी रे दाही दिशांना घर. करती देवा सारखाच तू माया सगळ्यांवर, करती देवा सारखाच तू माया सगळ्यांवर. खूप शिकावे काम करावे प्रेम धरावे मनी, खूप शिकावे काम करावे प्रेम धरावे मनी. हौस एवढी पूर्वी देवा हीच एक मागणी, हौस एवढी पूर्वी देवा हीच एक मागणी, हौस एवढी पूर्वी देवा हीच एक मागणी. धन्यवाद. यानंतर 6वी पूर्वा शिंदे तिचे मनोगत व्यक्त करेल. अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो, सर्वप्रथम सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, माझे नाव पूर्वा जितेंद्र शिंदे, मी इयत्ता 6वी अ मध्ये शिकत आहे. मी आज तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी थोडी माहिती सांगणार आहे. ती तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. स्वतःच्या कुटुंबाला विसरून रयतेचे मायने काळजी घेणारा फक्त माझा शुभा होता, फक्त माझा शुभा होता. छत्रपती शिवाजी महाराज हे एक सर्वगुणी संपन्न असे व्यक्ती होते. काळ्या कुट्ट अंधारात आपली दिशा ठरवून वाट काढत कोणती संकटे आली तरी डगमगून न जाता त्यावर शिताफीने मात करत आपल्या सहकार्याच्या मदतीने बलाढ्य शत्रूंशी लढा देत एका वीर पुत्राने गुलामगिरी नाकारत स्वराज्य निर्माण केले. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षा त्याचा वेग जास्त होता. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षा त्याचा वेग जास्त होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा नेक होता, अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा नेक होता. अशा जिजाऊचा शुभ लागात एक नव्हे तर जगात एक होता, जगात एक होता. छत्रपती शिवाजी महाराज शूर पराक्रमी आणि महान राजे होते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई आणि त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले. जिजाबाईंनी शिवावर उत्तम संस्कार केले. जिजाबाईंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली आणि पुढे ती सतत उतरवली. तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. शिवरायांसारखे ध्येय लाभले महाराष्ट्राच्या मातीला, शिवरायांसारखे ध्येय लाभले महाराष्ट्राच्या मातीला. छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी, सूर्याजी, जीवामाला असे जीवाला जीव देणारे मावळे जमवले. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली. त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग आज आपल्या अंगावर शहारे आणतात. जसे स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा, स्वराज्याचे तोरण, गड आला पण सिंह गेला, अफजल खानचा पराभव, शाहिस्तेखानची फजिती इत्यादी. अशा महान राजाचा मृत्यू 3 एप्रिल 1680 रोजी रायगडवर झाला. जाता जाता एवढंच बोलते की इतिहासाच्या पानावर रेतेच्या मनावर, इतिहासाच्या पानावर रेतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे शिवछत्रपती. अशा महान थोर पुरुषाचा जय जयकार तर झालाच पाहिजे आणि हो, जोरात व्हायला पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय भवानी. एवढे बोलून मी माझ्या भाषणाला पूर्णविराम देते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कर्मवीर. यानंतर 6वी मुलीला आपल्या समोर एक नाटक सादर करणार आहेत. इयत्ता 6वी या वर्गातील काही विद्यार्थ्यांनी नाटिका सादर करीत आहेत.
नमस्कार, मी वैष्णवी प्रकाश वरकडे. मी या नाटकात बाई बनलेली आहे. नमस्कार, माझे नाव ईश्वरी सचिन भोसले. मी या नाटकात पहिला बनले. नमस्कार, माझे नाव ईश्वरी विलास गायकवाड. या नाटकात मी दुसरा बनलेली आहे. नमस्कार, माझे नाव जान्हवी गायकवाड. मी या नाटकात तिसरा बनलेली आहे. नमस्कार, माझे नाव संस्कृती गायकवाड. मी या नाटकात इतर बनलेली आहे. आठवड्याच्या बाजारात जाण्यासाठी काही स्त्रिया निघाल्या आहेत. जाताना एका घराच्या दारात एक स्त्री डोक्याला हात लावून बसलेली ते पाहतात व ते तिच्यापाशी येतात आणि त्यांच्यात हा संवाद सुरू होतो. अहो ताई, बाजारला येणार की नाही? होय होय, येणार की. अहो ताई, बाजारला येणार की नाही? होय होय, येणार की. अहो सगूबाई, बाजारला येणार की नाही? मला बाजाराला जायचं नाही. मला बाजाराला जायचं नाही. का ग बाई, का ग बाई? नग ग बाई, नग ग बाई. का बरं जायचं नाही? कारण काय ते सांगशील की नाही? अहो मंडळी, डाळ तांदूळ भाजीपाला चपला काय बाई लागत आहे आपल्या संसाराला. मग ते समजा घेऊन ये की, त्यात अवघड काय? अरे तेच तर मोठा घोटाळा आहे. कसा काय? कॅरी बॅग भरून आणावी, वस्तू वाटून डब्यात भरावी व कॅरी बॅग द्यावी फेकून. म्हणजे झालं. तेच तर मोठा घोटाळा आहे. समजा नाल्यात त्या कॅरी बॅगा समजा गटारीत अडकतात. समजा नाल्यात तुडुंब भरतात आणि सांडपाणी येतं रस्त्यावर. घराच्या आजूबाजूला होतो कचरा. काय बाई, काय सांगता? आव माझी हरणी दुधाची म्हैस. आता तिला काय झालं? आव ती मला सोडून गेली. कुठं गेली? जंगलात की अरण्यात? आव ती मरून गेली. कशा पायी मेली तुझी हरणी? तिच्यासाठी तू का गाते रडगाणी? का केलं नाही तू औषध पाणी? ते तर सांगते मी. ध्यानात येतं का नाही? तिनं प्लॅस्टिकच्या कॅरी बॅगा समजा चाऱ्यात सगळल्या आणि तिच्या पोटात गेल्या. तिचं मरण ओढावलं म्हणून म्हणते मला बाजाराला जायचं नाही. मला बाजाराला जायचं नाही. काय म्हणते? मला बाजाराला जायचं नाही. मला बाजाराला जायचं नाही. सरकारनं काढलाय आदेश, प्लास्टिक नका वापरू हे त्यातला विषय. सजीवांना वाचवायचा दिलाय संदेश. पेपरला ती बातमी वाचली की नाही? आता काही तुम्ही अंगठाबद्दल नाही. सांग बाई सांग, मला आठवत नाही. पेपरात आलं तरी काय? त्या समुद्र किनाऱ्यावर काय झालं त्या समुद्र किनाऱ्यावर? त्या समुद्र किनाऱ्यावर मरून पडली 2000 कासवं. त्यांच्यासाठी डोळ्यातून वाहतात आसवं. अरे अरे अरे, फार वाईट घडलं. प्लॅस्टिकच्या मिठातून जलचर सुधीक पण नाही वाचलं. तेवढंच नाही तर आणखी अखरीत घडलंय तरी काय? सरकारने काढलाय आदेश, प्लास्टिक वापरू नका. सजीवांना वाचवायचा केलाय वायदा. यापेक्षा म्या सांगते तसं कर. लोकांना उपदेश कर. तो काय? वापरू पिशवी कागदाची आणि कापडाची. प्लॅस्टिक पिशवी नकोच. काळजी घेऊ वसुंधरेची. आता तरी बाजारला जाशील की नाही? वय वय वय, पण मी प्लॅस्टिकची थैली हातात धरणार नाही. मला बाजाराला जायचं आहे. मला बाजाराला जायचं आहे. चला चला बाजाराला चला. प्लॅस्टिकची थैली घेऊन बाजाराला चला. कागद कपडाच वापरा. नको प्लॅस्टिकचा कचरा. होत नाही त्याचा निचरा. अंतर त्याने सांगते वसुंधरा. कागद कपडाच वापरा. धन्यवाद. आता हे पण